नमस्कार मित्रांनो, चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आलो आहोत चिंतामणी श्री क्षेत्र गणपती मंदिर, तालुका कळंब आणि जिल्हा यवतमाळ. येथील वातावरण शांत, पवित्र आणि सकारात्मक उजाळा देणार आहे. आपण आता या व्हिडिओमध्ये 2 पार्ट आहे आणि 2 लोकेशनला व्हिजिट करणार आहे. एक दत्तपूर आणि एक कळंब. हे का चिंतामणी देवस्थान. आगे सर वो नैनीताल बोलती उधर अपन. हाँ फिर आगे ना पहाड़ में चला गाडी जाऊ देत नाही. हाँ. गाईज आपण कळंबहून आलेलो आहे. कळंबला आता जेव्हा रिटर्न जाऊ आपण तर तेव्हा कळंबला आपण आता तिथे चिंतामणी देवस्थान आहे तिथे जाणार आहे. तर त्याच्या अगोदर आपण इकडे 5 किलोमीटर का 6 किलोमीटर नक्की एक स्पॉट आहे तिथं आले. बघा रोड थोडासा नॅरो आहे आणि थोडं पावसाळ्यात आलं असतं ना तर पूर्ण हिरवगार भेटलं असतं. पण आता पण पावसाचं वातावरण नाही आहे. पण इकडं खाली तळं पण आहे छोटंसं चांगलं मोठं. बघू शकतो तुम्ही, पाणी दिसतंय ना, तर त्याच्यामुळे चांगलंच हिरवगार झालेलं आहे. आता थोडंसं ऊन पडायला लागले जास्त, तर हे झाडं थोडे वाळू लागले. गाईज आपण दत्तपूरमध्ये आलेले आहे. दत्तपूर हे किती गाव आहे कळंबजवळ, तिथं आलोय. आता मंदिरावर जाऊ पुढं. पिकनिक करायला पण चांगला स्पॉट आहे. आम्ही घरून हे आणलं होतं थोडं खायचं, तर ते खाल्लं आपण. आता चाललो वरती. या इथून चढू त्याला वरती. चाल ना. इथून गावाचा सीन दिसतो काहीच, आणि इकडून गावातून यायला पण रस्ता वाटतं. हा इकडून गावातून येतो वाटतं. छोटं गाव आहे दत्तपूर. तिथं मंदिर आहे, इथे वरती बघू शकता तुम्ही. आणि इकडे हे तळ डॅम आहे. चांगलं पाणी त्याला यावर्षी पाऊस पडून गेलेला आहे म्हणून. पाठीमागून वरती गेलो होतो आपण काहीच. बघा लोक इथं मस्त पैकी टिफिन आणून जेवण करतात.
गाईज याचं मॅपवर लोकेशन आहे, तर मी तुम्हाला दाखवतोय बघा. गावाचे नाव दत्तापूर, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. ठीक आहे, याचं लोकेशन मॅपवर आहे. मी तुम्हाला लिंक त्याची शेअर करून देईल आणि काही फोटो पण आपले गुगल फोटोवर पण अपलोड करतोय आपण, तर तुम्ही तिथं जाऊन पण एकदा रिव्ह्यू वाचू शकता आपला. आपण इथं गाडी लावलेली आहे, इथं सभागृहाचं काम चालू आहे, इथं जेवायची वगैरे असते. आपण आलो तेव्हा भरपूर गाड्या होत्या, लोकांचे टिफिन खाणं चालू होतं. आपण आता याचं पुढचं लोकेशन बघणार आहे. कळंबमध्ये चिंतामणी देवस्थान म्हणून गणपती मंदिर आहे, तिथं आपण जाणार आहे आता. ठीक आहे, स्टे ट्यून द चॅनल. Whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. नमस्कार मित्रांनो, चॅनलवर आपल्या मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आलो आहोत चिंतामणी श्री क्षेत्र गणपती मंदिर, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ इथे. इथलं वातावरण अगदी शांत आणि पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणार आहे. हे मंदिर या भागातील एक प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लोक दूरदूरून इथे येतात. मंदिराची रचना साधी, पारंपरिक आणि खूपच सुंदर आहे. चला तर मग आपण आता गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया आणि बाप्पा आपल्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करेल. आता आपण थोडंसं बाजारपेठ लागली, इथं बाजारपेठ क्रॉस केल्यानंतर गणपती बाबाचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकतात, छोटीशी बाजारपेठ आहे. लवकरच आपण आता मंदिरात पोहोचणार आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही गणपती मंदिर इथे व्हिजिट केलेलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणी कोणी या मंदिरात आलेलं आहे. जाऊ दे सर समोर. हा, इकडे आहे. अपनी पार्टी भी दिखा देता, बाद में एडिट कर. आडवी करून दाखवा पाहिजे. under the boughs where the shadows play. हो, आतमध्ये नाही, गर्भगृहात करून द्या सर इथं. त्यात प्रवेश केल्यानंतर खाली पायऱ्या उतरून खाली जावं हे लागतं. main- त्यानंतर आपल्याला मेन मंदिर जे आहे त्यामध्ये प्रवेश होतो. बघू शकता तुम्ही. Etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh. A lullaby sung soothing down the sky. Whispering of the breeze. The dawn paints gold on the mountain.
श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल श्री क्षेत्र कळम चिंतामणी गणपतीचं मंदिर जे आत्ता आपण व्हिजिट केलं ते इथंच आहे. आणि हा जो रोड आहे हा सरळ नागपूर जातो आणि सरळ कधी गेलं तर तिथं बघा पाठीवर दिसते का तुम्हाला, हा दिसते अमरावती 98, धामणगाव 49, नेर 62 आणि बाभुळगाव. ठीक आहे. आणि आत्ता आपण इकडं म्हणजे लेफ्ट साईडला जातोय, तो चालला यवतमाळ आणि वरतून उड्डाणपुलावरून गेले की नागपूर आणि वर्धा. तर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज.